या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम मौली यांचा सत्कार या व्याख्यानमालेचे संयोजक आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब हे शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करतील। नराशाम मठ संस्थान येवती ज्याला आपण लघु आळंदी असं म्हणतो, विविध धार्मिक सामाजिक विविध उपक्रम ज्या नराशाम महाराजांच्या माध्यमातून घेतले जातात, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी गुरु माऊलींचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे। माऊलींनी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वेळ दिला, उपस्थित झाले, त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करतो। यानंतर गुरु माऊलींच्याच आदेशानुसार या ठिकाणी पहिल्यांदा या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप होईल। परमपूज्य नराशाम महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप म्हणजेच आम्हा सगळ्यांना आपल्या वाणीतनं आशीर्वाद द्यावे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी आपण सगळेजण ज्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेले आहोत, मातोश्री भीमाई आख्यानमाला व गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा या अनुषंगाने व्यासपीठावरील सर्व विद्वज्जन, त्याचबरोबर आमचे मित्र विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, नामदेवजी महाराज दापकेकर, या ठिकाणी जे संदीप बाला नगर गोरेस डॉक्टर साहेब आणि ज्यांच्या आज वक्ते जे आहेत आपले प्रमुख युवराजजी पाटील साहेब, असे सर्व मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, राजकीय जीवनातील आणि त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील विद्वज्जन, माता भगिनी, आजच्या या कार्यप्रसंगाच्या निमित्ताने पुंडे साहेबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। कारण गेली 13 वर्षापासून अविरतपणाने ज्या व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन करत आहेत साहेब, इतकं सोपं आहे का? अतिशय अवघड गोष्ट आहे। ती अवघड कशी आहे तर कार्यक्रम नियोजन करणं आणि आयोजन करणं आणि केल्यानंतर समाज हा एकत्रित संघटित होऊन या ठिकाणी उपस्थित राहणं इतकं सोपं नाही। कुठंतरी आईवडिलांची पुण्याई, कृपा आशीर्वाद, साधू संतांचा कृपा आशीर्वाद आणि त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताला धन्वंतरीची कृपा असल्याशिवाय हे होणं शक्य नाही। त्यामुळे या ठिकाणी आपण सगळ्यांना ज्या धन्वंतरीमुळं या मोहनावती नगरीमध्ये ज्यांचं नाव लौकिक झालं असे ते आपले दिलीपरावजी पुंडे साहेब, खरोखरच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। कारण असं आहे की त्यांच्या अतिशय मेहनतीमुळं, त्यांच्या हाताच्या यशामुळं त्यांना दिल्ली या दरबारी हा शब्द आपण म्हणणार नाही, दिल्लीमध्ये आपल्या राजधानीमध्ये साहेबांना ध्वजारोहणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी बोलवलं, त्यांचा सन्मान केला। या मुखेड मोहनावती नगरीचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे। त्यासाठी सगळ्यांनी एकदा डॉक्टर साहेबांसाठी टाळ्या वाजवून स्वागत करावं। कारण एक आहे की आपण जर आपल्या माणसांचा सन्मान करणार नाही तर करणार कोण, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी साहेबांनी गेल्या 13 वर्षापासून अनेक गोष्टींवर व्याख्यान केले, आईवर व्याख्यान केले, सिंधुताई सतपाळांना या ठिकाणी आणलं, अनेक गोष्टी त्यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजाला समृद्ध, विचारवंत, आचारवंत, कृतिवंत बनवण्याचं कार्य डॉक्टर साहेबांच्या हातून एक घडत आहे। करणं जितकं सोपं आहे तितकं लोकांनी काय घेतलं यापेक्षा आपण लोकांना काय देऊ शकतो ही भावना सगळ्यात श्रेष्ठ आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण ती भावना पुंडे साहेबांच्या नजरेमध्ये असल्यामुळं, त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं, त्यांची ती व्यक्तिगत आस्था असल्यामुळं समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, ह्या उद्देशानं साहेबांचं हे 14 वर्षापासून अविरतपणानं चाललेलं कार्य आहे। महत्वाची गोष्ट अशी की 3 ते 4 वर्षाखाली अयोध्यामध्ये रामाचं स्थापना झाली आणि या 14व्या वर्षी आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून साहेबांनी बोलवलं। काहीतरी आमचे भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही।
कुठंतरी वनवास संपल्यानंतर, कुठंतरी समाजाचा वनवास संपल्यानंतर साधू संत येत असतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कुठंतरी 14 वर्ष रामांनी कशा पद्धतीनं वनवास केला आणि त्या वनवासामध्ये कुटुंबानी कसं सहकार्य केलं, कुटुंबाच्या वचनासाठी रामांना कसा वनवास भोगावा लागला आणि ते करत असताना रामांनी स्थापित केली आणि ती आजपर्यंत आपण राम राज्य व्हावं ह्या अपेक्षेनं आपण सगळेजण करत असतो. आता आमचे गोरे साहेबांनी सुंदर असं सांगितलं की आमचे मामा आहेत. आता प्रश्न असा मला पडला की मामा म्हणल्यानंतर कोणते मामा म्हणावा हा विचार येऊ लागला माझ्या डोक्यामध्ये. कारण महाभारतामध्ये 3 मामा होते. एक शकुनी मामा होता, एक कंस मामा होता आणि एक भगवान श्रीकृष्ण मामा होते. पण आपण विचार करावा की गोरे साहेबांच्या नजरेमध्ये नेमके कोणते मामा वाटले हा सुद्धा एक विचार करण्यासारखा भाग आहे. कारण मामाचं कार्य हे अफाट असतं. मामा कसे एनकरेज करू शकतात, कशी प्रगतीला नेऊ शकतात आणि कशा पद्धतीनं अधोगती करू शकतात हे मामाचं कार्य असल्यामुळं. आणि मला असं वैयक्तिक वाटतं की या ठिकाणी शकुनीनं कुटुंबाला कशा पद्धतीनं संपवलेलं आहे. आम्ही महाराज लोक असल्यामुळे व्याख्यात्याच्या व्याख्यानावर बोलणं हे आमच्यासाठी उचित होणार नसल्यामुळं आम्ही अध्यात्माकडून व्याख्यानावर बोलण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की शकुनीनं कुटुंबाची व्यवस्था कशी डिस्टर्ब केली, कुटुंबामध्ये राहून कशा पद्धतीनं आपल्या भाच्यांचा सर्व काळ व्यवस्थिशीर संपवला हे आपल्याला विचार करणं भाग आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये शकुनी आहेत की नाही हा आपण विचार करावा. जवळचे मित्र शकुनी होतील, घरातले माणसे शकुनी होतील, काका होतील, भाऊ होतील. कारण आजच्या काळाच्या युगामध्ये जर आपण विचार करायचं झालं तर सगळ्यात जवळचा शत्रू हा आपलाच आहे. दुसरा परका कोणीही शत्रू नाही. तर शकुनी मामासारखं कार्य या ठिकाणी पण करण्यासारखे त्या दुर्योधनाच्या मागे होते. तरी सुद्धा त्यांनी प्रत्येक स्वतःचं सगळं दान केलं. तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठं ना कुठं मित्र का असावा तर गोरे साहेबांनी सांगितलं मित्र कसे असावेत. कारण पडत्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये मित्राची गरज आहे. आणि कुटुंबाची व्याख्या करत असताना जे आपल्या रक्तातील जे समूह आहे, रक्तातील लोक आहेत त्यांना आपण एक कुटुंब असं म्हणल्याशिवाय या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि त्या पद्धतीने जर विचार करायचा झाला तर कर्णासारखा मित्र असून सुद्धा दुर्योधनाला ते जमलं नाही. त्याचं कारण असं होतं की धृतराष्ट्रानं विचारलं एकदा की बाबा, धृतराष्ट्राने ज्यावेळेस युद्ध करायचं होतं त्यावेळेस राजज्योतिषांना बोलवलं आणि माझ्या दुर्योधनाचं कसं आहे भविष्य सांगा म्हणून. राजज्योतिषानं सगळं व्यवस्थितशीर सांगितलं. सगळं ओके आहे, तुमच्याच मुलाचा विजय होणार आहे हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न असा पडला की 9 दिवस संपले तरी काहीच फरक पडत नाही. अर्धा अक्षणी सैन्य संपून चाललेलं आहे. हे कुठं काय चाललेलं आहे? कारण त्या ठिकाणी शकुनी जवळ होता, कार्यक्रम व्यवस्थितशीर चाललेला होता. आणि कंसासारखा मामा ज्यांच्या जीवनामध्ये जन्मल्याबरोबर आला आणि जन्मल्यापासून त्यांचा कार्यक्रम भाच्याचा कसा करावा हे शिकवत होता, करत होता. पण या ठिकाणी मला असं वाटतंय की गोरे साहेबांच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णासारखे दिलीपरावजी पुंडे साहेब या ठिकाणी आले. कारण कसं आहे की 2 मामा निगेटिव्ह जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह गोष्टीचं महत्व लोकांना लवकर कळणार नाही. कारण निगेटिव्ह एकदम डोक्यामध्ये लवकर बसतंय आणि पॉझिटिव्ह गोष्ट किती जरी महाराज लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते लोकांना पचतही नाही, पटतही नाही. आणि पटण्यासाठी आधी निगेटिव्ह करावं लागतं. जसं ज्यावेळेस गोरे साहेबांनी म्हणलं की मला अचानक काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर त्यावेळेस त्या संकटातून कशा पद्धतीनं बाहेर पडावं लागलं, त्यावेळेस मामाची साथ, मित्रांची साथ, लोकांची साथ, कुटुंबातील लोकांची साथ हे त्यांना भेटली व त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रूप आलं म्हणायला हरकत नाही. आणि रूप आणण्यामागचं कारण म्हणजे हे संपूर्ण कुटुंब व्यवस्था आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की भगवान श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीनं आपल्या भाच्याचं कल्याण केलं, परीक्षित राजाचं कल्याण केलं. कारण एक आहे की परीक्षित राजा नावच असं पडलेलं आहे की भगवंताची परीक्षा घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की बाबा ज्यावेळेस अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन लागलं आणि लागल्यानंतर त्या पांडवांचा तर सगळा वंश संपलेला होता. आणि आता काय करावं आणि कशा पद्धतीनं आपण ह्या लेकराचं संरक्षण केलं पाहिजे, त्यावेळेस भगवान शंकरांनी आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी आपलं पाठवलेलं होतं गर्भामध्ये. आणि गर्भामध्ये पाठवल्यानंतर त्या सुदर्शनाच्या चक्राच्या माध्यमातून
त्या ब्रह्मास्त्रापासून त्यांचं संरक्षण झालेलं होतं. झाल्यानंतर परीक्षित राजा जन्मल्यानंतर जवळपास रडणं काही थांबत नव्हतं त्यांचं. आणि न थांबल्यामुळं का थांबत नाही, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि हा कोण व्यक्ती आहे, रडणं का थांबत नव्हतं, तर ज्या व्यक्तीनं माझं संरक्षण केले असा व्यक्ती कोण आहे ते पाहण्यासाठी परीक्षित राजा रडत होते. आणि ज्यावेळेस परीक्षित राजांच्या समोर भगवान श्रीकृष्ण आले, मामाच्या स्वरूपामध्ये आले, आणि मामाच्या स्वरूपामध्ये आल्यानंतर परीक्षित राजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचं रडणं बंद झालं. म्हणून ज्यावेळेस डॉक्टर साहेब बनत होते, आता प्रश्न असा आहे की महाराज डॉक्टरांवरच बोलत आहेत गोरे, कारण ते कंधारचे आहेत, आम्ही कंधारचे आहोत, दोघंही काम एकाच तालुक्यातून आल्यामुळं दोघांचे अवघड आहे जरा. कारण कंधार तालुक्याचे जे काही दैदिप्यमान यश आहे ते सगळ्याला सांगण्याची आवश्यकताच नाही. कारण कुठेही जरी गेलो तर कुठल्याही मातीवर जाऊन उगवण्याची क्षमता जे कंधार तालुक्यामध्ये आहे आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, ते खरोखरच नावलौकिक केल्याशिवाय कंधार तालुका राहू शकत नाही. पण कर्मभूमी दोघांची वेगवेगळी आहे. ते डॉक्टरी पेशामध्ये जाऊन मुंबईला राहिले, आम्ही महाराजहून मुखेड तालुक्यामध्ये आलो. हा दोघांचाही भाग वेगळा आहे. अनेक रोगांचे ते रोग दूर करू शकतात. आणि ज्यावेळेस मनाचा रोग निर्माण होतो त्यावेळेस महाराज लोक ते मनाचा रोग दूर करू शकतात. हा समन्वय असल्याशिवाय मला असं वाटतं की ज्ञानाची परिणिती जर करायची असेल तर त्याला अध्यात्माची जोड पाहिजे, आणि अध्यात्माची परिणिती करायची असेल त्याला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि विज्ञानाला आधारभूत जर काय असेल तर आज अध्यात्म आहे, आणि अध्यात्माशिवाय माणसाची प्रगती आणि उन्नती होऊ शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जे व्याख्यानमाला या ठिकाणी चालू केलेले आहेत त्या व्याख्यानमालाचं वर्णन करावं तितकं कमी आहे. उत्तरोत्तर महाराज लोकांना सवय असते किती वेळ बोलायची, कारण आम्हाला कसं असते की एखाद्या ओळी दिली ज्ञानेश्वरीची की कार्यक्रम चालूच आमचा, पण वक्त्याचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी. आणि मला एक आवडला आता विशेष करून, कारण चला कुटुंब जपूया, तर डॉक्टर साहेबांनी एक शब्द मला ऍड करावा असं वाटतं. या चला कुटुंब जपूया या जर म्हणलं असतं तर कुटुंबामध्ये असणारे दोन्ही शकुनी येत होते बाहेर. एक शकुनी येत होता, एक कृष्ण येत होता. कारण एक या ह्या शब्दामध्ये शकुनीसारखा या आहे, आणि दुसऱ्या या ह्याच्यामध्ये कृष्णासारखा मामा भेटत होता. आणि ह्या दोन्ही कुटुंबामध्ये समाजानं कशा पद्धतीनं आपण विचार करावं, आपण एकत्रित कसं राहावं, एकत्रित कुटुंबामध्ये राहून जर आपण आपल्या माणसापासून इगो हार्ट होणार नाही, आपलं मन दुखवलं तरी आपण एका ठिकाणी बसून विचाराचं आदान प्रदान करून घेतल्याशिवाय समाजामध्ये एकत्रित राहण्याची सद्बुद्धी सत्प्रवृत्ती आपल्याला येणार नाही. म्हणून साहेबांनी हा जो योग या ठिकाणी योजिलेला आहे व्याख्यानमालेच्या माध्यमातून, चला कुटुंब जपूया, काळाची अत्यंत गरज आहे. कारण आज कुटुंबामध्ये काय झालेलं आहे तर एकमेकाचं जमत नाही. जरी आपण 4 लोक एका ठिकाणी बसलो डॉक्टर साहेब, तर सगळेजण आपण मोबाईलचे टप्पर घेऊन बसत आहोत. कोणी फेसबुक, कोणी इंस्टा, कोणी काही करून बघत आहे. फक्त जिवंत माणसं त्या ठिकाणी बसलेली आहेत सोप्यावर, असं म्हणायला हरकत नाही. पण कुटुंबामध्ये राहून विचाराची आदान प्रदान, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एका वेळेस तरी कमीत कमी एकदा रात्री सगळे कुटुंबातील सदस्य जर आपण एका वेळेस जेवण केलात एकत्र येऊन, तर निश्चितरित्या मला असं वाटतं की आपल्या कुटुंबातले गैरसमज दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कुटुंबाची व्याख्या करत असताना जिथं मानही नाही, जिथं अपमानही नाही, तसंच असल्याशिवाय कुटुंबामध्ये एकोपा राहणार नाही. जास्त न बोलता डॉक्टर साहेबांच्या ह्या कार्याला दिवसेंदिवस प्रगती व्हावी, उत्तरोत्तर त्यांच्या कार्यामध्ये तेज प्रदान व्हावं, आणि जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपामध्ये यांचं कार्य प्रगतशील व्हावं. केलेल्या सत्कार मूर्तींचा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि मला बोलण्याची संधी, कारण आमचा हा पहिलाच भाग आहे, कारण आम्ही विशेष करून अशा कार्यक्रमात डॉक्टर साहेब आम्ही अवलंबून म्हणजे येऊ शकत नाही म्हणण्यापेक्षा आमची इच्छाही नव्हती किंवा मी तरी त्या दिवशी डॉक्टर साहेबांना म्हणलो, मला कशाला बोलवता डॉक्टर साहेब, आमचं पिंडच वेगळं आहे, आम्ही गेल्यानंतर अध्यात्माशिवाय दुसरं काही बोलू शकत नाही. तर नाही तुम्हाला यावंच लागेल. मला आश्चर्य वाटले की डॉक्टर साहेबांनी मला बोलवत आहेत, कारण कसं आहे की विचारवंत आणि एवढे श्रेष्ठ व्यक्ती, आणि आज आपल्याला स्वतःहून म्हणत आहेत म्हणल्यानंतर आपण सुद्धा त्यांच्या कार्याची, त्यांच्या समाजसेवेची कुठं ना कुठं दखल घेतल्याशिवाय आपल्याला, तुम्ही विनंती करू नका साहेब, जेवढं जमल तितकं आम्ही लवकर येऊन या ठिकाणी थांबतो. जरी थोडा वेळ लागला त्याबद्दल सगळ्यांची एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुंडे साहेबांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी 2 शब्द माझे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत समर्पक